श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. श्रोते हो, मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित काही कथा सादर करत आहे. यावेळी कथेचं नाव आहे थळघाटातील भीषण नाट्य, अर्थात 1.5 लाखाची सुपारी. पुढील तिसरा भाग. कर्नेल रडत म्हणाला, साहेब साहेब गिरधारलाल आणि अरुणकुमार ते दोघे तळघाटात आहेत. तळघाटात म्हणजे? वाकडकरांनी आश्चर्याने विचारले. हा प्रश्न ऐकून कर्नेल स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेतला आणि मोठ्या हंबरडा फोडून म्हणाला, साहेब आम्ही त्यांना दोघांना ठार मारून त्यांची प्रेत घाटात ढकलून दिली आहेत. काय? वाकडकर आणि दळवी एकाच वेळी जोरात ओरडले. क्षणार्धात ती इन्क्वायरी रूम कमालीची शांत झाली. आपण जे काही ऐकलं त्यावर वाकडकरांचा विश्वास बसत नव्हता. एका क्षणातच त्यांच्या नजरेसमोर श्रीमती हसीजांचा खिन्न आणि काळजीने घासलेला चेहरा उभा राहिला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. तो दिवस संपवून दुसरा दिवस सुरू झाला होता. एका चोरी प्रकरणातून बेपत्ता व्यक्ती प्रकरण बाहेर आले होते आणि आता या प्रकरणातून डबल मर्डर केसचं नवीन प्रकरण बाहेर आलं होतं. मुंबई CIDच्या समोर आव्हान बनून उभी राहिलेली हीच ती सुपारी डबल मर्डर केस. 1.5 लाख रुपये किमतीच्या सुपारी चोरीची इथपर्यंत माहिती करून घेतल्यावर आपण आता डबल मर्डर केसकडे वळणं आवश्यक आहे. कर्नेल हा क्लीनरचं काम करायचा, तर सुरजीत ड्रायव्हर होता. मात्र दोघेही बेकार होते. नवीन कामाच्या शोधात होते, परंतु त्यांना सहजासहजी काम मिळत नव्हतं. कर्नेल सुरजीत सारखे असे अनेक बेकार ड्रायव्हर क्लीनर दाणा बंदर येथील एका बक्काल हॉटेल जवळ जमायचे. दाणा बंदरच्या परिसरात चासीसवर बॉडी बांधून घेणारे अनेक कारखाने होते. अशा एखाद्या कारखान्यात एखादी चासीस बॉडी साठी आली म्हणजे हे ड्रायव्हर क्लीनर्स त्या कारखानदाराकडे आपल्याला या नवीन ट्रकवर काम मिळवून देण्याची विनंती करायचे. येथे चंदनसिंग नावाच्या एका इसमाचा बॉडी बांधून देण्याचा कारखाना होता. चंदनसिंग सुरजीतला ओळखत होता आणि सध्या तो बेकार आहे हे त्याला माहिती होतं. या चंदनसिंगकडे सुरजीतने आपल्या नोकरीसाठी शब्द टाकून ठेवला होता. श्री हसीजा यांनी आपल्या चासीसवर बॉडी बांधायचे काम चंदनसिंगला दिले होते. चंदनसिंगच्या कारखान्यात नवीन चासीस आली आहे हे सुरजीतला समजताच त्याने सकाळ संध्याकाळ चंदनसिंगच्या कारखान्यावर चक्रा मारण्यास सुरुवात केली आणि या नव्या ट्रकवर आपणास काम मिळवून दे असं त्याने चंदनसिंग जवळ आग्रह धरला. चंदनसिंगने त्याला आपण काम मिळवून देऊ असा दिलासा दिला होता. चंदनसिंग आपल्याला नक्की काम मिळवून देईल याची खात्री होताच सुरजीत घाईघाईने आपल्या ठराविक हॉटेलपाशी आला. या हॉटेलात कर्नेल बसला होता. सुरजीतनं त्याला कुणानंच बाहेर बोलवलं आणि बाहेर येताच त्याला म्हणाला, कर्नेल आपलं काम झालं, बकरा सापडला. कर्नेल आणि सुरजीत दोघे जानी दोस्त होते आणि तितकेच ते आळशी होते. काही करून आपल्याला हाती भरपूर पैसा मिळाला पाहिजे अशी महत्वाकांक्षा होती. ड्रायव्हर क्लीनरच्या कामात या दोघांना रस नव्हता. मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याचे कुठून असा त्यांच्या समोर नेहमी प्रश्न असायचा. परंतु कर्नेलच्या डोक्यात एक कल्पना होती. ती कल्पना धाडसी होती, तितकीच ती क्रौर्याची मर्यादा गाठणारी होती. कोणीतरी नवा अनुभव नसलेला ट्रकवाला गाठायचा, त्याच्या ट्रकवर नोकरी मिळवायची, घाटात नेऊन त्याला ठार करायचा आणि त्याचा ट्रक पळवायचा अशी योजना कर्नेलची होती. अशा तऱ्हेनं आपल्याला एखादा ट्रक मिळाल्यास आपण खोऱ्याने पैसा ओढू असा विश्वास त्याला वाटत होता. कर्नेलच्या या भयंकर योजनेस सुरजीतनं पाठिंबा दिला होता. आपली योजना पक्की ठरल्यानंतर दोघेही दाणाबंदर वरील कारखान्यात चक्रा टाकू लागले आणि आपल्याला बकरा ठरेल असा मालक शोधू लागले. हा शोध चालू असताना सुरजीतला बातमी लागली की चंदनसिंगच्या कारखान्यात नवीन चासीस आली आहे. श्री हसीजा यांच्या चासीसवर बॉडी बांधण्याचे काम चालू असताना हसीजाने अरुणकुमार सकाळ संध्याकाळ या कारखान्यावर चक्रा टाकून काम कुठपर्यंत आले हे पाहून जात. त्याच वेळी सुरजीत आणि कर्नेल या दोघांनी या पितापुत्राला पाहून ठेवले होते. परंतु सुरजीत पुढे एवढाच प्रश्न होता की या ट्रकवर आपल्याला काम मिळेल का? नाही मिळाल्यास काय करायचे? पुढे श्री हसीजांचा ट्रक जेव्हा पूर्ण उभा राहिला तेव्हा त्यांच्यासमोर ड्रायव्हरचा प्रश्न उभा राहिला. तोपर्यंत तरी त्यांनी ड्रायव्हरचा विचार केला नव्हता, परंतु त्यांची ही अडचण चंदनसिंगनं दूर केली. त्यांनी श्री हसीजांबरोबर सुरजीतची ओळख करून दिली.
हा एक चांगला ड्रायव्हर आहे, याला तुम्ही ट्रकवर ठेवा, अशी शिफारस त्यांनी केली. असिजा यांनी चंदनसिंगचे बोलणे मान्य केले आणि सुरजितला ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नेमले. ट्रक उभा राहिल्यावर सुरजितनेच ट्रक बाहेर काढला. ठाणा आरटीओ कडून ट्रक पास करून घेणे, ट्रकला नंबर प्लेट बसवून घेणे, टॅक्स भरणे वगैरे भानगडी असिजांच्या मदतीनं त्यानंच आटोपल्या आणि ट्रकला पहिलं भाडंही त्यानेच मिळवून दिलं. सुरजितची ही धडाडी पाहून आपल्याला एक चांगला ड्रायव्हर मिळाल्याचे समाधान असिजांना वाटले. मुंबईतच असलेल्या नागपूर गुड्स कंपनीचा काही माल नागपूरला न्यायचा होता. हे गिऱ्हाईक मिळता सुरजितनं आपला ट्रक या ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर आणून उभा केला आणि ट्रक भरला जात असताना तो असिजांना म्हणाला, शेठ, आपल्याला एक क्लीनर देखील बघायला पाहिजे. मुंबई बाहेर रस्ते काही चांगले नाहीत. छे, क्लीनर कशाला बघायचा, आपल्याला ट्रक तर नवा कोरा आहे. शिवाय माझा मुलगा अरुण आहे ना, त्यालाच तू सारं शिकव, असिजा म्हणाले. असिजांचं बोलणं ऐकता सुरजित मनातल्या मनात चरफडला. कारण मला ड्रायव्हरचं काम मिळाल्यावर मी लगेच तुला क्लीनर म्हणून घेतो, असं त्याने कर्नेलला सांगितलं होतं. परंतु तरी त्यानं धीर धरला आणि आस्ते आस्ते सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडून आणण्याचा निर्णय घेतला. नागपूर ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकमध्ये माल भरून घेतल्यावर असिजा आणि अरुण सुरजितच्या शेजारी ट्रकमध्ये बसून नागपूरला निघाले. त्याच वेळी सहजच म्हणून असिजा सुरजितला म्हणाला, मला काही तुझ्याबरोबर प्रत्येक ट्रिपला येता येणार नाही, पण अरुण मात्र तुझ्या सोबत राहील. 18 सप्टेंबरला मुंबईहून नागपूरला गेलेले असिजा आणि अरुण 22 सप्टेंबरला पुन्हा मुंबईत आले आणि सुरजितचं ट्रकचं तेलपाणी पाहण्यासाठी ट्रक घेऊन गेला. त्याच रात्री श्री असिजा यांनी आपल्या पहिल्या ट्रिपची माहिती पत्रानं पत्नीस कळवली होती. ती रात्र या दोघांनी एव्हरग्रीन हॉटेलात काढली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक 23 सप्टेंबर रोजी असिजा दाणा बंदर येथे आले. तिथं सुरजित यांची एका पेट्रोल पंपवर वाट पाहत होते. आपल्याला नवं भाडं मिळालंय असं सुरजितनं सकाळी हॉटेलात फोन करून असिजाला कळवलं होतं. त्याप्रमाणे असिजा सुरजित जवळ नव्या भाड्याची चौकशी करताच आपल्याला अकोल्याचं भाडं मिळालंय आणि गोदीतून माल तिथे न्यायचा आहे असं उत्तर त्यानं असिजांना दिलं. यावेळी तिथं कर्नल पण उभा होता. नागपूर ट्रिपच्या वेळी सुरजितनं वाटेत मुद्दाम गाडी बंद पाडली होती आणि लांबच्या सफरीला क्लीनरची कशी जरुरी असते हे त्यानं असिजांना पटवून दिलं होतं. त्याचवेळी मुंबईला गेल्यावर क्लीनर बघ असं असिजा सुरजितला म्हणाले होते. असिजांच्या म्हणण्यानुसार सुरजितनं कर्नेलची आणि असिजांची ओळख करून दिली आणि आपल्या ट्रकवर यालाच नेमा असं त्यानं असिजांना सांगितलं. त्यांनी सुरजितचं म्हणणं मान्य केलं आणि कर्नेलला गाडीवर क्लीनर म्हणून नेमलं. कर्नेलला क्लीनर म्हणून नेमता सुरजितला स्वर्ग 2 बोटावर वाटू लागला. त्यानं लगेच त्याला गाडीत घेतलं आणि माल भरून येतो असं सांगून गाडी गोदामाकडे वळवली. असिजा चंदनसिंगच्या कारखान्यात थांबून त्यांच्याबरोबर आपली गाडी येईपर्यंत गप्पा मारू लागले. गाडी गोदीत पोचताच सुरजितनं कर्नेलला 10 रुपयांची नोट दिली आणि त्याला 2 धारदार सुरे विकत आणण्यास सांगितले. कर्नेल लगेच टॅक्सीतून तिथून निघाला. तो थेट भेंडी बाजारात येऊन धडकला. इथं अब्दुल रजाक गफूर नावाच्या एका इस्माचे चाकूतुऱ्यांचे एक लहानसे दुकान होते. त्या दुकानातून कर्नेलने 2 धारदार सुरे निवडले. पुन्हा तो गोदीत आला. एव्हाना ट्रकमध्ये सल्फेटची पोती भरण्यात आली होती आणि सुरजित या मालाचं आवश्यक ते कागदपत्र गोदीच्या ऑफिसातून तयार करून घेत होता. गोदीतलं काम आटपून सुरजित कर्नल पुन्हा दाणाबंदरला आले. इथे असिजा ट्रकची वाट पाहत होते. ट्रक येताच ते ट्रकमध्ये चढले तसा ट्रक अकोल्याला जाण्यासाठी निघाला. परंतु शेठने अरुणला कसं बरोबर घेतलं नाही याचं सुरजितला कोडं वाटलं होतं. त्यानं सहजच अरुणची चौकशी करताच वाटेत आपल्याला भेटेल असं उत्तर त्यांनी दिलं. अरुण माटुंग्याला अरोरा सिनेमाजवळ उभा होता. त्याला ट्रकमध्ये घेऊन ट्रक पुढे निघाला. वाटेत ठाण्याला एका पेट्रोल पंपवर ट्रक थांबला. या पंपाचा मालक जोगिंदर सिंग असिजाच्या चांगला परिचयाचा होता. इथं पेट्रोल तेल वगैरे भरून झाल्यावर असिजांनी 101 रुपये 12 पैसे जोगिंदर सिंगला दिले व तिथून ते पुढे निघाले. संध्याकाळी 7च्या सुमारास ही मंडळी भिवंडीला आली. इथे असलेले हकम सिंगचे हॉटेल असिजांना माहिती होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा परिचयही होता. याच हॉटेलात असिजा अरुणने रात्रीचं जेवण घेतलं. जेवण झाल्यावर असिजा सिंग बरोबर गप्पा मारत होते. आता अकोल्याला चाललो आहोत असं सहज म्हणून हंसा सिंगला म्हणाले. तोपर्यंत सुरजित कर्नेलही आपलं जेवण दुसरीकडे आटपून आले होते. ही सारी मंडळी पुढे निघाली. एव्हाना रात्रीचे 8 वाजून गेले होते. असिजांचा ट्रक जेव्हा कसारा मागे टाकून थळघाटात शिरला तेव्हा बरीच रात्र झाली होती. अगोदरच भयाण वाटणारा थळघाट त्यावेळी आणखी भयाण वाटत होता.
घाटात रहदारी फारशी नव्हतीच. क्वचित एखादं वाहन येत जात होतं. या वाहनांचा आणि रातकिड्यांचा किर्र आवाज घाटातील शांततेचा भंग करत होते. या घाटात येताच सुरजित आणि कर्नेलच्या छातीत धडधड सुरू झाली होती. एका भीषण नाटकाची सुरुवात आणखी थोड्या वेळानं तिथे येणार होती. थळघाटातील 81-3 हा मैलाचा दगड जवळ येताच अचानक ट्रकला आचके बसू लागले आणि हे आचके वारंवार बसू लागले तसे आसिजा क्षणभर गोंधळून गेले आणि काय गडबड आहे असं त्यांनी सुरजितला विचारलं. ट्रक हळूहळू पुढे जात होता. सुरजितनं ट्रक थांबवला आणि कर्नल, आसिजा आणि अरुण या तिघांना ट्रकला थोडा धक्का देण्यास सांगितले. तिघेही खाली उतरले आणि ट्रकला धक्का मारू लागले. स्वतः आसिजा ट्रकच्या उजव्या बाजूला धक्का मारत होते आणि अरुण ट्रकच्या डाव्या बाजूने धक्का मारत होता. त्याला आपले वडील दिसत नव्हते तर आसिजांना आपला मुलगा दिसत नव्हता. कर्नेल ट्रकच्या मागच्या बाजूनं धक्का मारत होता. हे असं धक्का मारणं मिनिटभर चाललं न चाललं तोच कर्नेल सावध झाला आणि आपल्या कमरेजवळ लपवलेला सुरा बाहेर काढला. ट्रक पुढे पुढे जातच होता. सुरजित ट्रकच्या आरशातून आसिजांकडे बघत होता. त्याची नजर आरशाकडे खेळली होती. पाहता पाहता त्याला आरशात कर्नेलचं प्रतिबिंब दिसलं. कर्नेलनं धक्का मारणाऱ्या आसिजांना पाठच्या पाठी ओढलं आणि काय होतंय ते समजण्यापूर्वीच त्यानं त्यांच्या पोटावर भराभर सुऱ्याचे वार केले. या पहिल्या वारातच आसिजा मोठ्याने ओरडले, पण हे त्याचे ओरडणे पलीकडच्या अरुणला ऐकू येऊ नये म्हणून सुरजित सारखा एक्सेलेटर दाबून ट्रकच्या इंजिनाचा कर्कश आवाज करत होता. अरुण पलीकडून धक्का मारत होता. आपल्या विरुद्ध बाजूला काय घडलं याची त्याला सुताराम कल्पना नव्हती. कर्नेलनं आसिजांवर वार करता सुरजितनं ट्रक थांबवला आणि तो विरुद्ध बाजूनं जिथं अरुण होता त्या बाजूला खाली उतरला. अरुण बेसावत होता. सुरजित खाली का उतरलाय समजण्याचा काही त्याला मार्ग नव्हता. त्याचं आपल्याकडे लक्ष नाही बघून सुरजितनं सपासप अरुणवर आपल्याकडील सूर्याचे वार त्याच्यावर केले. काही क्षणातच त्याने अरुणची जीवनयात्रा संपुष्टात आणली. इथं आसिजा मृत्यू पावलेच होते. त्यांच्या मृतदेहापाशी कर्नेल उभा होता. सुरजित अरुणवर हल्ला करत असताना त्याने आसिजांचे खिसे थाप केले होते. अरुणचा प्राण घेऊन कर्नेल सुरजित यांनी आसिजांचे पाय धरले आणि हात धरून दोघे कठड्याजवळ आले. या कठड्यापाशी येताच दोघांनी आसिजांच्या मृतदेहाला झोके देऊन 1, 2, 3 म्हणून आसिजांचा मृतदेह थळ घाटाच्या गर्द घळीत फेकून दिला. आसिजांच्या पाठोपाठ अरुण देखील याच मार्गानं घळीत जाऊन कोसळला. या दुर्दैवी बापलेकांवर नियतीनं असे क्रूर संकट कोसळले होते. हे सारे भीषण नाट्य अवघ्या 10 मिनिटाच्या अवधीत तिथे घडले होते. त्यांचं हे भयान कृत्य पाहून क्षणभर तेथील झाडझुडपं देखील थरारली असतील. वारा देखील थबकला असेल. पण ज्यांना केवळ निष्ठुर म्हणता येईल असे हे कर्नेल आणि सुरजित आसिजा पितापुत्रांचे मृतदेह दरीत कोसळताना मोठ्या समाधानात बघत होते. आपल्या मुलाला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी धडपड करणाऱ्या आसिजांच्या आयुष्याचा आणि नुकताच वयात आलेल्या अरुणच्या आयुष्याचा असा भयान शेवट होणं हे श्रीमती आसिजांच्या जीवनातील किती भीषण शोकांतिका होती. आसिजा आणि अरुण यांना ठार मारून टाकल्यानंतर सुरजितनं आपला सूर्या तिथल्या झोडपात टाकला आणि दोघं पुन्हा ट्रकमध्ये बसून निघाले. आसिजांचा भारी किमतीचा ट्रक आता त्यांच्या ताब्यात होता. या ट्रकचे ते दोघेच आता मालक झाले होते. अकोल्याजवळ असलेल्या कळमेश्वर या गावी सल्फेटच्या गोणी पोचून सुरजित आणि कर्नेल पुन्हा मुंबईला आले. मुंबईत येताच त्यांना मंगळूरचे एक भाडे मिळाले. तसे मुंबईहून दोघे मंगळूरला आले. इथून परत मुंबईला परतताना त्यांना कृष्णप्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनी मार्फत भिकाबाईच्या सुपारीचे भाडे मिळाले. मंगळूरला सुपारीच्या 161 गोण्या ट्रकमध्ये चढून या दोघांनी 14 ऑक्टोबरला मंगळूर सोडले आणि ते मुंबईस आले. सुरजित आणि कर्नेल मुंबईला निघाले खरे, परंतु त्यांच्या डोळ्यावर आता पैशाची धुंदी जडली होती. आपल्या ट्रकमध्ये 1.5 लाख रुपये किमतीची सुपारी आहे समजताच त्यांचा मेंदू चालू लागला. या दोघांच्याही मनात विचार आला, समजा आपण ही सुपारी बाहेरच विकून टाकली तर. हा विचार येताच मुंबईला पोहोचताच सुपारी विकून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरजित आणि कर्नेल जेव्हा मुंबईत पोहोचले तेव्हा कर्नेलनं सीतारामची गाठ घेतली आणि सुपारी विकण्यास आपल्याला मदत करण्याविषयी त्याला सांगितले. याच सीतारामच्या मदतीनं सुरजित कर्नेलनं गोविंदरामला सगळी सुपारी 30,000 रुपयांना विकून टाकली. याच वेळी गोविंदरामनं या दोघांना 25,000 रुपये रोख दिले होते. ही रक्कम हाती पडताच सुरजित आणि कर्नेल तिथून सटकले आणि त्यांनी आपापसात पैशाची वाटणी केली. प्रत्येकाला 12,500 रुपये मिळाले, परंतु यात सुरजित समाधानी नव्हता.
त्याला आपल्या गावी निघून जायचे होते. कर्नलनं त्याला आणखी 4,000 रुपये दिले आणि ट्रक स्वतःकडे ठेवला. सुरजित मात्र त्याच रात्री गावी निघून गेला. सुरजित गावी गेल्यानंतर कर्नल एकटाच त्या ट्रकचा मालक झाला. त्याने भजन सिंग नावाचा आपल्या एका दोस्ताला ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नेमले आणि मालकाच्या रुबाबात तो नाशिक लासलगाव या भागात हिंडून वाहतुकीचा धंदा करू लागला. परंतु गोविंदरामकडून आपल्याला 5,000 रुपये येणे ही गोष्ट त्याच्या लक्षात होती. दरम्यान कर्नल नांदेड इंदूर येथे जाऊन आला आणि इंदूरच्या एका कारखान्यात त्यानं ट्रकची बॉडी बदलून घेतली. त्यानंतर तो पुन्हा लासलगावला आला. इथे ट्रकमध्ये कांदा भरून तो 10 नोव्हेंबरला इंदूरला जाण्यासाठी पुन्हा निघाला. पण यावेळी मात्र तो अचानक फसला होता. पूर्वीची त्याची इंदूर फेरी परवानगीशिवाय झाली होती, परंतु या खेपेस वाटेत सेनवा गावात ट्रॅफिक पोलिसांनी ट्रक अडवला. कर्नलकडे मध्य प्रदेशचा परवाना नसल्यामुळे ट्रक त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. मध्य प्रदेश वाहतुकीचा आवश्यक तो परवाना काढण्यासाठी कर्नल त्याच दिवशी भजनसिंग बरोबर मुंबईत निघाला आणि 11 नोव्हेंबरला तो मुंबईत आला. मुंबईत त्याला परत गोविंदराम जवळील आपल्या पैशाची आठवण झाली तसा तो भजनसिंगसह सायन कोळीवाडा येथे गोविंदरामच्या घरी जाऊन हजर झाला. त्यावेळी या दोघांना CID कॉन्स्टेबलनं बघितलं होतं. त्यातील एका शिपायानं वाकडकरांना फोन केला होता आणि फोन येताच वाकडकर आपल्या पार्टीसह गोविंदरामच्या घरी येऊन धडकले होते आणि त्यांनी कर्नल भजनसिंग यांच्यावर झडप घालून CID ऑफिसात आणले होते. इन्क्वायरी रूममधील शांतता अजून तशीच होती. कर्नलने आपल्या पापाची कबुली दिली होती. खून होऊन जवळजवळ 2.25 महिने होऊन गेले होते. आता थळघाटाच्या गर्द झाडीत दुर्दैवी असिजा आणि अरुणची प्रेते मिळण्याची शक्यता नव्हती, पण तिथे जाणं भाग होतं. या सर्व प्रकरणावर अधिक प्रकाशझोत पडेल अशी काहीच माहिती भजनसिंग पुरवू शकला नाही. त्याला यातलं काहीच माहिती नव्हतं. तो फक्त कर्नल सिंग बरोबर आपण कोणकोणत्या ट्रिप करू शकलो एवढंच सांगू शकत होता. कर्नलच्या तोंडून ही भीषण कहाणी ऐकताच भजनसिंग भीतीने गर्भगळीत झाला होता. गोविंदरामची देखील तशीच अवस्था झाली होती. सकाळ होताच वाकडकरांनी आपल्या एका शिपायास श्रीमती असिजांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवले आणि चोरी प्रकरणातील आरोपी आम्ही पकडले असून 1-2 दिवसात आम्ही गिरीधरलाल आणि अरुणचा पत्ता लावू. तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय दिल्लीला जाऊ नका असा निरोप श्रीमती असिजांसाठी पाठवला. त्या दिवशी म्हणजे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी कर्नलला बेड्या घालण्यात आला आणि वाकडकर दळवी आपल्या सहाय्यक अंमलदारांसह थळघाटाकडे निघाले. 10:30-11 वाजेपर्यंत CID पार्टी थळघाटात पोहोचली. परंतु कर्नलला गुन्ह्याची नेमकी जागा आठवत नव्हती. घाटात इथे तिथे बरेच भटकून अखेर त्या घाटातील 81-3 या मैलाच्या दगडापाशी पोहोचला तेव्हा त्याला अंडूक आठवू लागलं आणि आपण इथून या दोघांना खाली फेकून दिलं असं त्याने सांगितलं. थळघाटातील ही घळ बरीच खोल आणि उतरायला अवघड होती. वरून तर घळीतल काहीच दिसत नव्हते. तरी घाट पोलिसांच्या मदतीने CID पार्टी झाडांना दोर बांधून खाली उतरली आणि घळीत शोध घेण्यास सुरुवात झाली. बराच शोध घेतल्यानंतर कर्नलला 2 मानवी सांगाडे दिसले. हे सांगाडे अर्थातच दुर्दैवी असिजा पितापुत्रांचे होते यात शंका नव्हती. या सांगाड्यापाशीच काही अंतरावर मळलेले कपडे सापडले. ह्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. रबरी चपलांचा जोडही सापडला. घटनास्थळाचा आणि सापडलेल्या वस्तूंचा शोध घेऊन CID पार्टी वर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमती असिजा आणि त्यांच्या नातेवाईकांना CID ऑफिसात बोलवण्यात आले. वाकडकर आणि दळवींसमोर आता एक अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच कडू काम होते. ते म्हणजे श्रीमती असिजांना घळीत सापडलेले कपडे दाखवणे. हे कपडे जर खरोखर असिजांचे असतील तर श्रीमती असिजांना फार मोठा धक्का बसेल याची त्यांना खात्री होती आणि तसंच घडलं. आपल्या पतीचे आणि मुलांचे कपडे पाहता श्रीमती असिजांच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. बिचाऱ्या श्रीमती असिजा. केवढ्या तरी भयंकर प्रसंगाला त्यांना तोंड द्यावं लागत होतं. नियती किती क्रूर खेळ खेळत होती त्यांच्याबरोबर. आपल्या पतीच्या आणि मुलाच्या शोधासाठी श्रीमती असिजा मुंबईत आल्या होत्या, पण दुर्दैवानं त्यांच्यासमोर एक वेगळंच ताट मांडून ठेवलं होतं. श्रीमती असिजांनी कपडे ओळखताच त्यांचा रीतसर जबाब घेण्यात आला. वाकडकरांना आता साऱ्याच गोष्टी नीटपणे एका चौकटीत बसवायच्या होत्या. कर्नलनं सांगितलेल्या या भीषण कहाणीत ज्यांचा समावेश झाला होता त्या सर्वांना शोधून काढून त्यांच्या जबाना घेण्याचं काम दळवींवर सोपवलं होतं. त्याप्रमाणे 2-4 दिवसातच दळवींनी चंदन सिंग, हॉटेलचा मालक फकीरा कुट्टी, भेंडी बाजारमधील सोरेवाला अब्दुल रजाक,
ठाण्याचा जोगिंदर सिंग, भिवंडीचा हंसा सिंग, मंगळूरचा कृष्णप्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक वगैरे सर्व संबंधितांचे जाबजबाब घेतले होते. सर्वांच्या जबान्यांवरून कर्नल सिंगची हकीकत जुळत होती. ही हकीकत जुळताच वाकटकरांनी आपल्या एका सहाय्यक अधिकाऱ्यास सुरजीतला पकडण्यासाठी पंजाबात पाठवले. सुरजीत हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील मंडी डबीवाला या गावात राहत होता. 21 नोव्हेंबर रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली आणि 27 नोव्हेंबरला त्याला मुंबईत आणण्यात आले. सुरजीतनं काहीच लपवलपी केली नाही. कर्नलप्रमाणे त्यानंही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या गावी घरात 5,000 रुपये सापडले होते, ते जप्त करण्यात आले. गळीत ज्या चपला सापडल्या होत्या त्या चपला सुरजीतच होत्या. त्या त्याच्या पायात फिट बसत होत्या. आपण आपला सुरा घाटात फेकून दिल्याचं सुरजीतनं सांगितलं होतं, ती जागाही त्याला आठवत होती. दिनांक 1 डिसेंबर रोजी CID पार्टी पुन्हा थळघाटात आली. घटनास्थळी सुरजीतनं थोडी शोधाशोध केल्यावर झुडपांच्या मागे फेकलेला सुरा त्यानं आढळला. परंतु सुरा तेव्हा बराच गंजला होता. हा सुरा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला. सुरेवाल्या रजाकनं देखील सुरा ओळखला होता. श्री असिजा यांचं घड्याळ कर्नलनं नांदेड येथील नगिना घाटाजवळ असलेल्या एका गुरुद्वाराचा सेवक प्रीतमसिंग ताहेल सिंग याला भेट दिले होते. त्यानुसार 12 डिसेंबर रोजी CID पार्टी नांदेडला पोचली. येथे प्रीतमसिंगची आणि CID पार्टीची कर्नलनं भेट घालून दिल्यावर प्रीतमसिंगकडून घड्याळ पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले. तसा तसा जबाबही घेण्यात आला. हे घड्याळ आपल्या पतीचेच असल्याची ओळख श्रीमती असिजांनी दिली. CIDने पुढल्या तपासात नाशिक, लासलगाव, इंदूर येथील अनेक साक्षीदारांच्या जबान्या घेतल्या. तोपर्यंत थळघाटात सापडलेले सांगाडे मानवी सांगाडे आहेत असा अहवाल जे हॉस्पिटलनं दिला. पुढे सारा पुरावा जमा झाल्यावर गिरीधरलाल आणि अरुण कुमार याचा खून करून त्यांच्या मालमत्तेचे अपहरण केल्याच्या कटाबद्दल, जबरी चोरी केल्याबद्दल, खून केल्यानंतर मिळकतीचा अपहार केल्याबद्दल कर्नल व सुरजीतवर ठेवण्यात आले. पुढे हा खटला सेशन जज श्री तळाशीलकर यांच्या समोर सुनावणीस निघाला. या प्रकरणात ज्यांचा संबंध आला अशा एकूण 42 जणांच्या साक्षी काढण्यात आल्या होत्या. सरकार पक्षानं पुढे आणलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी या दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं आणि खुनाच्या आरोपाबद्दल कर्नल आणि सुरजीतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय खुनाचा कट वगैरे गुन्ह्याबद्दल दोघांनाही 3 वर्ष सक्तमजुरी, 500 रुपयाचा दंड न भरल्यास 6 महिने अधिक सक्तमजुरीची शिक्षा दिली. जबरी चोरीबद्दल दोघांनाही 3 वर्ष सक्तमजुरी अशा शिक्षा देण्यात आल्या. थळघाटातील या क्रूर आणि भीषण नाट्याची अखेर राष्ट्रीय तऱ्हेने सेशन कोर्टच्या दालनात झाली. कर्नल आणि सुरजीत आपल्या पापाची फळं भोगण्यासाठी तुरुंगाच्या भिंती आड गेले.